नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. नमस्ते. आताचं युग हे 21st सेंचुरी चालू आहे आणि इंडिया खूप डेव्हलपिंग कंट्री आहे. तर इंडिया डेव्हलप होण्यामागचं कारण काय आहे? टेक्नॉलॉजी. तर विविध टेक्नॉलॉजीज आता चालू आहेत. आता सध्याला ट्रेंडिंग असणारा गिफ्ट पण तुम्ही पाहिलं असेल, तर ते कसं वर्क करतं बरं? AI. ChatGPT तुम्ही बघितले असेल, तर तुम्हाला कोणत्याही एखाद्या घटकाची माहिती पाहिजे, तुम्ही टाकल्यावर तुम्हाला सगळी माहिती उपयोग येते. तर हे कशामुळे वर्क होतं? AI. तर AI हे आपल्यासाठी चांगलं पण आहे आणि वाईट पण आहे, बरोबर? तर आपल्याला मी आज 2 गट पाडणार आहे, हा एक गट आणि हा एक गट, आणि आपल्याला AI वर डिबेट करायचं आहे. तर तुला AI बद्दल चांगलं बोलायचं आहे आणि तुला त्याला हे करायचं आहे की विरोध सांगायचा आहे की AI मुळे तोटा काय होऊ शकतो. ठीक आहे, समजला सगळ्यांना टॉपिक? AI इज गुड और नॉट? ओके, स्टार्ट विथ लगेच समजते, बरोबर? एआयचा चुकीचा वापर म्हणजे आपण इंटरनेटद्वारे कोणत्याही व्यक्तीचं फेसिंग वगैरे किंवा त्याचे जे फोटो आहेत त्याचा आपण चुकीच्या पद्धतीने दुरुपयोग करू शकतो, बरोबर? मेडिकल क्षेत्रामध्ये पण प्रगत झाली आहे. हां, जसं की रोबोटिक्स वगैरे आहे, बरोबर? हां, एआयचा तोटा सांगायचा. यामुळे भरपूर लोकांचे जॉब म्हणजे गेलेले आहेत. हां, एआयमुळे जॉब खूप लोकांचे जात आहेत, त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे, बरोबर? एआयमुळे असे रोबोटिक्स जे बनवलेले आहेत जे आता सध्या स्कूलमध्ये दिले जातात टीचर्स आणि मुलांना जास्त म्हणजे चालू घडामोडीमध्ये कन्सेप्ट. हां, रोबोटमुळे मुलांना कन्सेप्ट जास्त चांगल्या प्रकारे. ह्याच्यावर काय डिबेट असेल तुमचं? एआयमुळे व्यक्तीची अशी पर्सनल माहिती जी आहे सगळी इन्फॉर्मेशन जी आहे ती म्हणजे सार्वजनिक व्हायला पाहिजे. हां, ह्याच्यावर तुमचं मत काय आहे? हां, प्रायव्हसी असतात, त्यामुळे खूप असं तोटा नसणार आहे. बरोबर. तुमचं मत काय ह्याच्यावर? वैयक्तिक माहिती सोशल मीडियावरती वेळोवेळी असते, म्हणजे लोकांनी जे वापरून त्यांची इन्फॉर्मेशन त्यामध्ये घातलेली असतात ती अनयूज करून एआयमुळं म्हणजे एखाद्या व्यक्तीचा अकाउंट वगैरे हॅक करणं हे प्रमाण जे वाढतं सायबर सिक्युरिटी नाही ह्याच्यावर तुमचं सायबर सिक्युरिटी एखाद्या ॲप त्याच्याने बनवलेल्या सिक्युरिटी ते असतात खूप असं गैरफायदा नाही. हां, बरोबर. त्यामुळे हे आधी